मिरज ग्रामीण पोलिसांकडून दरोड्यातील फरार रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक। तब्बल 2,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई। मिरज तालुक्यातील भोसे आणि मालगाव या ठिकाणी घरावर टाकलेल्या दरोड्याचा फरार आरोपीला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 2,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। देवेंद्र उर्फ देवा उर्फ गौड्या शंकर काळे, वय वर्ष 25, राहणार आंबेडकर नगर टाकळी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मालगाव टाकळी रस्त्यावर आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी देवेंद्र काळेला अटक केली। त्याच्याकडून सोन्याचं घंटण, सोन्याची बोरमाळ असा एकूण 2,75,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपाधीक्षक प्रनिल गिल्डा, पोलीस निरीक्षक भैरू काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे, उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, सचिन मोरे, शशिकांत जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केले। मी इन्स्पेक्टर तळेकर, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे। दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मालगाव टाकळी रस्त्यावर 2018च्या दरोड्यातील एक गुन्हेगार तिथे येणार असल्याची बातमी आम्हाला मिळाली। लागलीच आम्ही पथक तयार करून त्याच्यावर टेहळणी दबा धरून बसले। संध्याकाळी त्यास आम्ही अटक केली। त्याचं नाव आहे देवेंद्र उर्फ गौड्या शंकर काळे, वय वर्ष 26 वर्षे। तर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपल्या हद्दीमधील 2 घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्यामध्ये 2,75,000चे 4 तोळे वजनाचे दागिने आम्ही त्याच्याकडून हस्तगत केलेले आहेत। तसेच आम्ही 2018च्या गुन्ह्यामध्ये, दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही कोर्टामध्ये पेश करत आहोत। आणखी काही गुन्हे त्याच्याकडून निष्पन्न होण्याची शक्यता आहे।